राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे शरद पवार गटाचे नेते आहेत. मात्र नागपूरच्या सिव्हिल लाईन स्थित त्यांच्या निवासस्थानासमोर अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करणारं हे होर्डिंग लावण्यात आलेलं आहे. महाराष्ट्र राज्याचे तडफदार व दूरदर्शी उपमुख्यमंत्री असा त्यांचा उल्लेख करण्यात आलेला आहे. भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आलेली आहे. त्यांचे हसतानाचे हसऱ्या चेहऱ्याचे फोटो आहे आणि खाली शोकाकुल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असा उल्लेख आहे. आणि मुख्य म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असा उल्लेख करताना त्याच्या बाजूला शरद पवार गट किंवा अजित पवार गट असा उल्लेख टाळण्यात आलेला आहे. तर ही येणाऱ्या काळाची भविष्याची नांदी आहे का? आपण चर्चा करूया. शरद पवार गटाचे जे प्रदेश प्रवक्ते आहेत प्रवीण कुंटे पाटील ते आपल्यासोबत आहेत. आणि मुख्य म्हणजे गेल्या वर्षी ज्या काही निवडक नेत्यांनी दोन्ही गट पुन्हा एकत्र यावे अशी मागणी केली होती, त्यातला पहिला आवाज प्रवीण कुंटे पाटलांचा होता. पुन्हा त्यांना विचारूया. प्रवीणजी, तुम्ही गेल्या वर्षी भूमिका मांडली होती, आता तीच भूमिका जयंतराव पाटील असतील, नरहरी झिरवाळ असतील, टोपे असतील, हे मांडतायत. अशी बैठक झाली होती, अजितदादा असं त्यांनी भावना व्यक्त केली होती असं म्हटलेलं आहे. काय म्हणणं आहे तुमचं? काय व्हायला पाहिजे? कार्यकर्त्यांची भावना काय? आणि मुख्य म्हणजे ही दादांना श्रद्धांजली ठरेल का? खरं म्हणजे अजितदादांना श्रद्धांजली व्यक्त करण्याची वेळ माझ्यासारख्या कार्यकर्त्यावरती यावी यापेक्षा कुठलं दुःख आमच्या पदरात कुठं पडू शकत नाही. आम्हाला कधी आम्ही स्वप्नातसुद्धा कल्पना नव्हती केली की अचानक अजितदादा आमच्यातनं निघून जातील. अजितदादासारखा नेता आम्ही गमावल्यामुळं आम्ही 2-3 वर्षापासून राजकीय पक्ष म्हणून आम्ही वेगळे होतो, पण एक राष्ट्रवादीचा परिवार म्हणून आम्ही कायम एकत्र होतो. त्यामुळे अजितदादांच्या जाण्याने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं कधीही भरून न निघणारी हानी झाली. आणि राज्याची उभी जनता ज्या नेत्याला दादा म्हणायचे ते फक्त ते शब्दाचे दादा नव्हते, तर ते व्यक्तित्वाचे दादा होते. बरोबर आहे प्रवीणजी, पण आता पोकळी निर्माण झालेली आहे. पुढे काय? एकत्र यायला पाहिजे काय? कार्यकर्त्यांना काय वाटतं? दादांना जर खरी श्रद्धांजली वाहायची असेल तर काय? मी मागच्या वर्षीसुद्धा तुम्हाला आठवत असेल, मी माझी भूमिका मांडत असताना मी अति ठामपणे NDTV मराठीला सांगितलं होतं. मी तुमच्या NDTVला सांगितलं होतं की माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांना असं वाटतं की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी एक व्हावं, विलिनीकरण व्हावं, जेणेकरून महाराष्ट्रामध्ये एक नवीन शक्ती पुन्हा उभी राहावी. याकरता सगळ्यांची भावना ती भावना मी बोलून दाखवली होती. पुन्हा त्याच मतावर मी आजही ठाम आहे. या दिशेने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जर वाटचाल करत असतील किंबहुना कालपासून मी जयंत पाटील साहेब असतील, शशिकांत शिंदे साहेब असतील, अजित पवार गटाचे नेते आदरणीय झिरवाळ साहेब असतील, यांची वक्तव्य बघत होतो. त्यांनी त्यांच्या स्टेटमेंटमध्ये वारंवार काल परवा सांगितलेलं आहे की या संदर्भामध्ये आदरणीय अजितदादांसोबत त्यांच्या चर्चा सुरू होता. किंबहुना ती चर्चा अंतिम टप्प्यामध्ये होती. अजितदादांचं कदाचित जर दुःखद निधन झालं नसतं तर कदाचित या प्रक्रियेला या अगोदरच वेग आला असता. हे लक्षात घेता मला असं वाटतं की कदाचित या दिशेने वाटचाल सुरू आहे, असं किंबहुना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एक राजकीय संकेत म्हणून मला वाटतं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपल्यावर आहे, तर अशा वेळेला हे होऊ शकतं का? कोणावरती हे अवलंबून आहे? काय वाटतं? बघा, राजकारणामध्ये ही घटना कधी घडेल, कारण शेवटी त्या चर्चेमध्ये काय माझा प्रत्यक्ष सहभाग नव्हता. जे काय मला पॉलिटिकल फीडबॅक मला मिळतं त्या फीडबॅकच्या आधारावरतीच मी या ठिकाणी बोलतो आहे की विलिनीकरणाच्या संदर्भामध्ये असेल, एकत्रीकरणाची चर्चा जी काही नेत्यांमध्ये सुरू होती त्याला गती देण्याचं काम जर सुरू असेल तर एक कार्यकर्ता म्हणून, एक पार्टीचा एक अध्यक्ष म्हणून आणि पक्षाचा स्वयंसेवक म्हणून मला निश्चितपणे असं वाटतं की दोन्ही पक्षांनी एकत्र यावं. सुनेत्रा वहिनींना आता उपमुख्यमंत्री करा असे प्रयत्न सुरू झालेले आहेत, असा आवाज समोर येतो आहे. काय म्हणाल? समर्थन असेल शरद पवार गटाचं? सुनेत्रा वहिनींना उपमुख्यमंत्री करावा अशा प्रकारचं मी कालपासून माध्यमातून बघतो आहे. या संदर्भामध्ये शेवटी निर्णय घ्यायचा दोन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते असतील, किंबहुना आदरणीय पवारसाहेब असतील, आदरणीय प्रफुल्ल पटेल साहेब असतील, माननीय तटकरे साहेब असतील किंवा आमच्या दोन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते कदाचित एकत्र बसतील आणि ते जो कुठला निर्णय घेणार असतील तर त्या निर्णयासोबत आम्ही कार्यकर्ते म्हणून आम्ही निश्चितपणे त्या गोष्टी स्वागत. तर दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते मिळून काय तो निर्णय घेतील असं आता कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. या दिशेने लवकरच पावले पडावीत आणि अजितदादांना जे वाटत होतं ते लवकर घडावं अशी त्यांची भावना आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर.